आपण बर्थडे छान सेलिब्रेट केलेला आहे परी. ओके, तुझ्या आवडीचा केक होता बरोबर, सगळं छान केलं. डेकोरेशन तुला आवडलं का? असं छान सिंपल डेकोरेशन. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे 17 सप्टेंबर, परीचा वाढदिवस. परी आज 10 वर्षाची पूर्ण झालेली आहे आणि स्कूलला जायला ती आता निघालेली आहे. तयारी केलेली आहे, छानसा असा ड्रेस घातला तिने, तयारी केलेली आहे. तिथे गिफ्ट सुद्धा घेतलेले आहे सर्वांसाठी. तिची बॅग आणि टिफिन सुद्धा घेऊन चालली आहे. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे परी, ना? स्कूलमध्ये पण स्पेशल असणार ना? आणि तुला सगळ्यांनी खूप छान छान मेसेजेस केले, विश केलं तुला, तर त्यांना काय म्हणशील तू? थँक्यू. खूप गोड दिसते माझं बाळ. आपण नंतर तू स्कूलमधून आली का मग छान आपण आहे ना मग तयारी करू बर्थडेची आणि मग छान ऑप्शन वगैरे करू तुझं. ओके, चालेल ना? ठीक आहे, चालेल. माझं आवरून झालं, जस्ट हेअर वॉश करायचे होते. आज स्पेशल दिवस आहे, तर छान तयारसुद्धा मी होणार आहे. आणि ती स्कूलमध्ये गेली आणि तिच्या स्कूलमध्ये जेवढे पण मुलं आहेत तर त्यांच्यासाठी गिफ्ट्स दिलेले आहेत. आणि त्यासोबतच परीला आम्ही विचारलं होतं का तुला काय पाहिजे, तर ती म्हटली होती मम्मा माझा 10th बर्थडे आहे तर एक बर्थडे पार्टी, त्याच्या ऐवजी 10 गिफ्ट्स असं. तर मग तिला म्हटलं तू चूज कर, तर तिने सांगितले मला 10 गिफ्ट्स पाहिजे मम्मा, बर्थडे पार्टी मोठी नाही पाहिजे, मला 10 गिफ्ट्स पाहिजे. तर आम्ही मग 10व्या वाढदिवसाचे 10 गिफ्ट्स त्यांना 10 गिफ्ट्स घेतलेले आहे परीसाठी आणि ते आम्हाला छान पॅकसुद्धा करायचे आहे. आणि आम्ही विचार केला होता तिला काय काय आवडतं, तर त्यानुसार आम्ही त्या वस्तू घेतलेल्या आहे. आणि आत्ता वेळ आहे, थोडासा ब्रेक झालेला आहे मनोजला पण, म्हणजे कामाचा ब्रेक झालेला आहे, तर मनोजने सांगितलं मी पटकन रॅप करतो आणि मी सुद्धा हेल्प करणार आहे. त्यानंतर तिला जे आवडतं ते मी संध्याकाळी बनवणार आहे. खूप जास्त पदार्थ नाही, पण जे पदार्थ ती खूप जास्त आवडीने खाते ते मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार. आणि आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. परीबेला ची जी स्कूल आहे 2:45ला सुटणार आणि मग मला घरातनं 2:15 पर्यंत निघावं लागणार. त्यांना मी जाणार आहे घ्यायला. आणि आमचं आता असंच रुटीन असणार आहे, सकाळी मनोज जातील सोडायला आणि मग मी घ्यायला जाणार आहे. आणि तिथूनच मला केकसुद्धा घ्यायचा आहे. तर आजचा जो परीचा वाढदिवस आहे तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. आणि सकाळी तर स्कूलला जाताना तर खूप खुश होती, छान सुद्धा दिसत होती ती. आणि बर्थडेचा जो ड्रेस आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे, दाखवेन तसं मी तुम्हाला, पण त्या अगोदर स्वयंपाक करून घेते आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते. लंच आमच्या दोघांचाच बनवणार आहे मी, मनोजचा मसाला भेंडी आणि ज्वारीची भाकर, दॅट्स इट. आणि परी बेलासाठी मी बनवला होता कॉर्न पालक पुलाव. मध्ये ठेवलेला आहे मी, हे बघा एकदम हेल्दी आहे. कॉर्न पालक पुलाव, जिरा लसूण थोडीशी चिली फ्लेक्स टाकून मी बनवलेला आहे हा पुलाव. आणि नंतर 1 चमचा तूप सुद्धा टाकलेला आहे. खूप फ्लेवरफुल होतो, सिंपल आहे आणि हेल्दी आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये मी पॅनकेक्स बनवले होते गव्हाच्या पिठाचे, दूध आणि तूप टाकून, थोडीशी ना बेकिंग पावडर टाकून, छान फ्लफी होतात आणि हनी टाकून, तर मग ते एकदमच हेल्दी झाले. तर असं हेल्दी त्यांना ब्रेकफास्ट आणि टिफिनमध्ये देते मी. आणि अजून तर मला ना खूप अशी लिस्ट करायची आहे. परीचे बर्थडे गिफ्टची पॅकिंग चालू आहे. आणि आता मनोजने केले अर्धे मी केले. आणि 10 गिफ्ट्स असणार आहे तुम्हाला सांगितलं, तर 5 गिफ्ट्स मनोजने रॅप केले आणि 5 गिफ्ट्स मी करते. खुश होऊन झालं. आणि आम्ही गिफ्ट्स आणून ठेवले होते आणि बेलाने बघितलं होतं, तर मग बेला म्हणते मग आम्ही निघालो, म्हणजे किचनमध्ये होते मी काम करताना. नंतर बेला परीला म्हणते तुझ्यासाठी गिफ्ट्स आणले. आणि मला माहिती होतं बेलाने बघितलं आणि बेला सांगणार आहे 100% परीला. तर मी काय केलं, पटकन आमच्या बेडरूममधून जेव्हा परी बेला खाली आल्या ना खेळण्यासाठी, तर मी पटकन ते गिफ्ट्स आहे ना घेऊन दुसऱ्या ठिकाणी ठेवून दिले. नंतर मग बेला दाखवायला घेऊन गेली, तर तुझ्यासाठी मी बघितलं होतं. तर बेला तर म्हणते इथे तर काही नाही आहे. नाही, मी बघितले होते. हे परी म्हणते काय गिफ्ट नाही आणले का? तर म्हणून फक्त सांगितलं आम्ही ऑर्डर केलेले आहेत. आता हे सरप्राईज मिळणार आहे तिला, म्हणजे तिला माहिती आहे तर गिफ्ट देणार आहे, पण काल तिला गिफ्ट दिसले नाही ना, म्हणून तिला असं वाटतं विसरले का काय असं. आता हे एक काम होऊन गेलं. आपल्याला अजून डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशन खूप काही जास्त नाही, असं सिम्पलच करायचं आहे. पण तिचा जो ड्रेस आहे बर्थडे ड्रेस,
तर त्या कलरचेच आम्ही बलून्स आणलेले आहे. तर मग पटकन होऊन जाईल, पण अर्ध्या तासामध्ये होऊन जाणार. चला आता हे पटकन करून घेते. गिफ्ट्स रॅप करून झालेले आहे आणि हा जो टेबल आहे हा जस्ट आता आम्ही आणला. आणि बघा हे मी सगळं क्लीन करून घेतलं आणि परीचे जेवढे पण गिफ्ट्स आहेत ते रॅप करून ठेवलेले आहे. तर तिचे एक्सप्रेशन्स तर आपण बघणारच आहोत. तर हे सगळं मी तसं दाखवेन तुम्हाला. आणि इथे बलून्स पण मनोज साईड बाय साईड करत आहे. आपलं डेकोरेशन करायचं आहे ना, हे बलून्स आहे बघा इथे. आणि एकच कलर ठेवलेला आहे आम्ही, कारण की आता वेगवेगळे कलर नको, कारण की ड्रेस तिचा खूप छान आहे आणि हेच कलरचे जे बलून्स आहेत ते चांगले दिसते. तर आता हे पटापट आहे ना मी साईडला करून घेते आणि गिफ्टसुद्धा दाखवते तुम्हाला. हे आहे परीचे गिफ्ट्स. 10 गिफ्ट्स रॅप करून झालेले आहे आणि हे आता आम्ही एका साईडला ठेवलेले आहेत. हे बघा. आणि ते आता बलूनचं काम चालू आहे. का या कलरचे बलून्स आहेत. हे मशीन असल्यामुळे पटापट होतात ना. बलूनचं फुलवण्याचं काम तर झालेलं आहे. आता हे स्टिक लावत आहे म्हणून. आणि 3-3चे बघू शकता किती सुंदर कलर आहे. प्लेन आणि एकदम मस्त कलर आहे हा. चला आता आम्ही लावून घेतो. हो बरोबर. पडणार नाही ना. कट करा बरोबर ना. कट करो, बारीक करो. ते म्हणून पटापट हे स्टिक कट करून देते, म्हणजे ते निघायला नको. आणि हे जे स्टिक लावत आहे ना हे भिंतीवरचे, तर हे पण असे व्यवस्थित आहे ना, असे टेक्निकने असं रोल करून काढावं लागतं. अदरवाईज असं स्टिक जर झालं ना ते, तर ते भिंतीला तसं चिटकून राहतं, ते निघतच नाही. 2 वर्षापूर्वी तसं झालं होतं. भिंत पूर्ण खराब झाली होती. आणि तुम्हाला आठवत असेल आम्ही भिंतीला कलर सुद्धा दिला होता म्हणून मी मिळून, म्हणजे हॉलमध्ये आणि किचनमध्ये. पण तो एक्सपिरियन्स आमच्यासाठी ना खूप चांगला होता. म्हणजे आपण सुद्धा आहे ना घरात कलर देऊ शकतो, आहे की नाही. हे कट करते, लावून देते पटकन. लावून घेते, वरचं काढून घेते. भिंतीला तर असं लावलेलं आहे. आणि ते आहे ना हे त्याच्या मधोमध एक आणि या साईडला एक असं लावून द्या ना, ते भिंत छान दिसेल मग ना. काय करायचं, हे जे आहे ना ते तिथे एक आणि एक ते खाली एक, म्हणजे असं पूर्ण जी भिंत आहे ती भरून जाईल मग. ठीक आहे. हॅपी बर्थडेची हॅपी बर्थडे म्हणजे बर्थडे गर्लची रिबन सुद्धा आहे इथे. 2 आहेत अशा, ते काढून ठेवली मी आता. मी जाते आता परिबेलाला आणायला आणि तिथून केक पण घेऊन यायचा आहे. थंडी जबरदस्त आहे आणि थोडं लवकरच निघाले मी. थोडं म्हणजे असं उशीर नको व्हायला. 1.5 तास अगोदर निघालेले आहे मी. थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहे मला, तर त्या घेऊन येते. म्हणजे कसं मग सगळं वेळेत डेकोरेशन पण होऊन जाणार आणि परिबेलाची सुद्धा तयारी करायची आहे मला. त्यानंतर आमचं आवरायचं आहे, तिला जे आवडतं ते बनवायचं आहे. तर चला, थोडी धावपळ आहे आज, पण निघते बोलते. केक घेतलेला आहे फायनली. आता या 3ऱ्या शॉपमध्ये मी आले आहे. आता परीच्या स्कूलजवळच आहे मी. थोडा वेळ मी आता गाडीमध्ये बसणार आणि तसंच परिबेलाला मी पिक करणार आणि जाणार घरी. मग घरी गेल्यानंतर मग तेच तयारी करायचं परीच्या आवडीचं. चला,
दोघे आलेले आहे स्कूलमधनं. आता छान आवरते त्यांचं मी, आणि नंतर मी पण माझं आवरून घेते. ऑप्शन वगैरे करू, छान केक कट करू. फायनल डेकोरेशन तर झालेलं आहे. तर चला आता लवकर आवरून घेते. परिबेला तयार झालेला आहे. या गुड. खूप छान दिसताय तुम्ही दोघी. सो ब्युटिफुल. इथे इथे उभे राहा समोर. इथे 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 समोर. इकडे या. हे बघा मनोज पण तयार झालेले आहे. हे तिघही असे छान तयार झालेले आहे आणि स्पेशल बर्थडे गर्ल. हे बघा कशी मोठी झाली नाही का. 10 वर्षाची झाली. 10 वर्षाची. आणि ते आठवतात ज्या तिचा जन्म झाला होता. हो ना. मी बसने जात होतो पुण्यावरून नाशिकला, आणि कोमलची डिलिव्हरी होत होती त्यावेळी. नाही, नाशिकवरनं जात होते पुण्याला ना. पुण्यावरून. हा हा पुण्यावरून. मी नाशिकला येत होतो त्यावेळी. हा हा हा. आणि मग त्यावेळी तुम्हाला फोन करून सांगितलं की झालंय असं. तू खूप त्रास दिलाय पण आता अजिबात त्रास देत. आणि आता खूप समजदार झाली. 2 वर्ष ती एकटीच होती. आता तिला बेलाला पण सांभाळावं लागतंय. बेलाची पण ती सेकंड मम्मा झाली. परिबेलाचा लुक तुम्हाला दाखवला. तर मी तयार झालेली आहे. हा व्हाईट कलरचा वन पीस घातलेला आहे मी. मनोजन मी सिमिलर आहोत. परियन बेला सेम सेम आहे एकदम. आणि बघा फायनल लुक असा आहे आपल्या डेकोरेशनचा. तुम्हाला सांगितलं ना परिबेलाचे जे ड्रेसेस आहे त्याच सेम कलरचे आम्ही बलून्स घेतलेले आहे. थोडासा वेगळा कलर, आणि दोघे एकदम छान दिसत आहे. पण सर्वात अगोदर आम्ही काय करणार आहोत, फोटोज काढून घेणार आहोत. आणि केक पण तुम्हाला मी दाखवणार थोड्या वेळात. ऑप्शन करायचं आहे परिबेलाचं दोघींचं, आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत. चला चला आता आपण ऑप्शन करून घेऊ. परिबेला इथं दोघं कर. सुखी आयुष्मान खूप मोठे व्हा. बस बस बेला बस. पप्पाला. ठीक. चला आता आपल्याला काय करायचंय, बर्थडे सेलिब्रेट करायचे, गिफ्ट ओपन करायचे. केक केक केक. आता केक दाखवते. आणि हा जो केक आहे ना, हा आतापर्यंतचा सगळ्यात थोडासा वेगळा केक आहे. बेस्ट आहे, युनिक आहे. दाखवतो. हा आहे केक जी फॉर गौरीचा. जी इथे जी आहे बघा, जी फॉर गौरी. आणि परीचं रिअल नेम गौरी आहे. आणि घरात आम्ही परी बोलतो, आणि बेलाचं घरात बेला बोलतो, आणि बाहेर स्कूलमध्ये बिहा आहे. हा स्ट्रॉबेरी प्लस रेड वेल्वेट केक आहे. आणि मँगो मूस सुद्धा आहे. येस. आणि हा थोडासा युनिक आहे यावेळेचा केक. हो, नॉर्मली आम्ही वेगळा घेतो. इव्हन बेलपरीचा 7 का 8 बर्थडे होता. 7 बर्थडे होता आय थिंक. 7. तर तेव्हा ना असं खूप छान असं बर्थडे केक बनवलं होतं. पूर्ण मेकअपचं सामान त्यावर होतं, आणि तो सुद्धा आतापर्यंतचा तो बेस्ट होता. त्यानंतर हा पण मला खूप आवडला. वेळ नको त्याला. चला हे बघा, तर लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे गौरी 10 years. येस. त्याच्यावरती फ्लॉवर्स पण आहे. हे दोन्ही फेक फ्लॉवर्स आहेत. आणि आता सांगितलं आम्ही ना थोडेसे फोटो काढतो तुझे आठवण म्हणून. हेच आठवण असतात नाही का, आठवणी असतात. ठीक. चला आता आपल्याला फॅमिली फोटो. चला आता आपल्याला केक कट करायचा आहे. नाईफ घेऊन येते मी. हे थो करायचं मी. नाही, थांब नको करू. हवे लावलं मी. चल मी एवढं लवकर 10 झाले. हो ना. चला थांब बेला, थांब.
इथे पुढे लावायचंय का? इथे पुढे लावून हा इथे जोडते. दीदी नाही हे इथे ठेवायचं. इथे लावायचं. हा आणि इथे तेच लागतं. 0 चल वरती करा त्याची वाट घ्यायची. एक पटकन मी असं टेनचा कट करू का? टेनचा पहिले चला अरे मेकअप विश. मेकअप विश. ओके लहान मुलांचं किती भारी असतं ना. मी ब्लो करो. परी बेलबेला ये तू पण कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो. हॅपी बर्थडे डिअर परी राणी माझी. हॅपी बर्थडे टू यू. वी विश यू लॉंग लाईफ. वी विश यू लॉंग लाईफ. हॅपी बर्थडे डिअर परी. हॅपी बर्थडे टू यू. तिला दे अगं. हे गे बेला. हे गे बेला. आता ती स्ट्रॉबेरीज खाते. कसं आहे? मस्त आहे. मी खाते. का फ्रेश केक आहे आणि खूप मस्त लागतंय का. स्पॉन्ज आहे आणि ते मँगोचं पण असं फ्लेवर छान येतोय. ते काढून घेते मी. आणि खूप मस्त घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. आपण बर्थडे छान सेलिब्रेट केलेला आहे परी. ओके तुझ्या आवडीचा केक होता बरोबर. सगळं छान केलं. डेकोरेशन तुला आवडलं का? असं छान सिम्पल डेकोरेशन आवडलं का तुला? तुझ्या ड्रेसच्या एकदम मॅचिंग आहे. ओके तर आता सरप्राईज आहे. सरप्राईज काय? सरप्राईज आहे. सो नाही सांगणार. सो बेलासाठी पण आहे. हा बेला हिला माहित होतं. तिला थोडासा दिलं नाही गिफ्ट. नाही तिच्यासाठी माहिती होतं तिला. तिने बघितलं होतं. क्लोज युअर आईज. बेलाला पण गिफ्ट आहे. ठीक आहे दोघांनी क्लोज करा आईज. ओके क्लोज करा दोघांनी आईज. हा तर तुम्हाला सांगितलं 10 नाही अजून नाही. 10th बर्थडे आणि 10 गिफ्ट. दिसले मला. डोळे बंद कर ना. अजून बाकी आहे भरपूर. बंद कर. आणताय बघ. बेला पण क्लोज युअर आईज. बेलाला पण गिफ्ट. किती छान. पप्पा घेत मी बघू. Five. Yes. Open your eyes. Let's count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि 9, 10 आणि हे बेलाचं आहे. हे बेलाचं आहे. बेला हे तुझं आहे. तर आम्ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे जेव्हा पण आम्ही परीचा बर्थडे असो तरी पण आम्ही बेलाला गिफ्ट देत असतो. बेलाचा बर्थडे असो तरी आम्ही परीला गिफ्ट देत असतो. आम्ही 10 गिफ्ट. ठीक आहे चला ओपन करा. 1 बाय थांब बेला. दीदीचा बर्थडे ना तर तू नंतर सगळ्यात मला माहिती मी काय करते. सगळं हे ओपन कर. मोठं वाला सगळ्यात ओपन. तुमचा बोला बस इथे बस. फील कर काय. ओके मेकअप सेट आहे का माहिती. ओपन कर. बोली मी मेकअप सेट आहे. आपण दोघे शेअर करू. कसं आहे? किती छान आहे. बिल आपण शेअर करू. मी लावणार तुला. ओके ओके. लहान मुलांचा मेकअप सेट आहे. नेल पेंट आहे. ब्लश आहे. आय शॅडो आहे. मिक्स आहे. मिरर पण आहे आणि बॉक्स आहे हार्ट शेपचा आणि तो क्लोज पण होतो. आणि लहान मुलांना आवडतं म्हणतात. ठीक आहे आता परी 10 वर्ष झाली तर थोडंफार लावू शकते. सेकंड गेट लखंड पाहिजे. गेट लखंड पाहिजे. काय असतं? हे हेअर गिफ्ट सेट. वाव थँक यू. हे काय आहे मध्ये? बॉडी हेअर मिस्ट, हेअर कॉम,
प्रीती बॅटमॅन शॉवर जेल. थँक्यू. तर फ्रोझनचा आम्ही शॉवर जेल घेतलेला आहे, कोंब घेतलेला आहे. तर हा पूर्ण सेट होता आणि त्यांना आवडतं फ्रोझनचं, तर मग हे तिच्यासाठी. ओके एक मिनिट थांब तुला. हे ना येतो मी असं. हो आता दुसरं कर पटकन ओपन. हे कर, हे कर आता. हे जे मोठे मोठे ना ते सांगतात. हे कर. बेलाचं पण करणार आहोत आम्ही. एंडला करणार ना, तर तो मास्क बसून माझा. स्लीपर्स आहे का? स्लीपर्स. फुटवेअर. स्लीपर्स. कसं वाटलं विंटर साठी? छान आहे एकदम. हे गरज घालण्यासाठी आहे का? हो. थँक्यू मम्मा. आणि बेला घेतो. किती छान. ओके सो नाव ओपन दिस वन. हा ते पण कर, हे पण कर. आणि आम्हाला माहिती होतं बेलाला परीला काय आवडू शकतं. हे बघ, हे नाही बघितलं का? हे बघा, हे कप आहे. मग आता ते मी ते रोज टी साठी यूज करणार आहे. आता मला माहिती आहे ओपन करते मी. त्यामध्ये हॅलो किटी ग्लास आहे. बिलकुल हॅलो किटी ग्लास घेतला की छान. ओह माय गॉड. हे तू माझ्या साठी आहे. किती छान आहे. हे असं एक सेट आहे. हा परीला प्रचंड आवडतं परीला प्रचंड आवडतं पेंटिंग करायला. आणि त्यामुळे मग आम्ही तो एक पूर्ण सेट घेण्याचा, उलटे बघू, सेट घेण्याचा विचार केला. उलटे का? नाव हॅपी. ओके छोटा ट्रे पण आहे. हो छोटा ट्रे पण घेतलेला आहे आम्ही. सो नाव ओपन अनदर वन. नेक्स्ट वन. ओके. इथे मरमीट लावलेलं आहे. मार्कर्स. पप्पा थँक्यू. तुला अल्कोहोल मार्कर्स पाहिजे होते ना? हा मार्कर्स आहे. आता ओपन हे कर, हे जास्त, हे पण आवडेल तुला. हॅलो किटीचं हे बघा, ब्रेसलेट आहे, रिंग आहे, गळ्यात घालायला आहे आणि हेअरबँड आहे. आणि हे राहिलंय. हे बुक आहे. स्टिकर्स. स्टिकर बुक आहे. स्टिकर बुक आहे. येस. छान आहे. क्यूट. आवडले तुला सगळे गिफ्ट? अजून एक आहे ना? हा. एक राहिलं. नाही अजून, आणि हे पण आहे ना. चॉकलेट्स येतात. रोप. जंपिंग रोप. स्किपिंग रोप. स्किपिंग रोप तुला पाहिजे होतं ना? हा. तर मग हे स्किपिंग रोप तुला एक्सरसाइज करण्यासाठी पण. ओके. एक्सरसाइज करण्यासाठी. चॉकलेट. चॉकलेट काय चॉकलेट? पॅक आहे पूर्ण. जाऊ. तर हे आहे परीचे 10 गिफ्ट जे तिला, म्हणजे आम्हाला माहिती होतं तिला काय आवडणार, तर ते आम्ही सिलेक्ट केले आणले. इथून नाही का ऍक्च्युअली. ठीक आहे, देतो पण बेला तू तुझं कर ओपन. चला ना, बेलाने खूप वेट केला, खूप पेशन्स ठेवले तिने. तो हे ओपन करते. ओके. तिला एक मग भेटला. पेन भेटला. मला जंपिंग रोप भेटला. चॉकलेटचा. गुड. आणि चॉकलेट भेटले बेलाला. हा. बेलाला का मला? म्हणजे दोघांना. बघा आता नको ओपन करू. आणि आता मी काय बनवणार आहे परीच्या आवडतीचं वडापाव आणि पाणीपुरी. वडापाव आणि पाणीपुरी असणार आहे. परीला प्रचंड आवडतं हो ना. तर असे होते 10 गिफ्ट हो ना. चला मग मी घेते सगळं करायला. चेंज करते मी आणि बनवायला सुरुवात करते आणि तोपर्यंत म्हणून हे सगळं करते. ठीक आहे, ओपन करा बेला तू आणि घालून दाखव तू. ओके. ओके मग मी सगळं बघू का? हो बघ ना, जास्त ओपन नको करू. बघू नको. ओके. हे बघ बेला पिंक वाला
काय सेलिब्रेट नाही करायचं. बर्थडे तर खूप छान सेलिब्रेट झाला आणि परी म्हटली मम्मा आतापर्यंतचा हा बेस्ट बर्थडे होता. का ग? कारण की गिफ्ट जास्त मिळाले म्हणून म्हणते. आणि एव्हरी इयर मम्मा असंच कर म्हणे तू मला जास्त गिफ्ट देत जा, पार्टी नको करत जा. आणि दीदीला 11 स्टार्ट झालं. 11 स्टार्ट झालं. ओके आता 10 स्टार्ट झालं. 10 कम्प्लीट होऊन 10 कम्प्लीट झालं आणि 11 स्टार्ट झालं. अर्षे वा बरोबर. आणि इथे आहे वडापाव. अजून मी गरमागरम वडा बनवते तिथे. आणि आज पण इतकं दमले बापरे. मनोज पण दमले, मी पण दमले खूप. आता अक्षरशः मनोजला म्हटलं माझी पाठ दुखायला लागली आहे. जेवण झालं का असं वाटतं कधी झोपते. इथे आहे पाव, वडा, मिरच्या, इथे तिखट पाणी आणि इथे आहे पाणीपुरी फ्राय केली. चल परी. जेवण झालं आणि आता मी बसले आहे. तुम्हाला सांगितलं माझे ना खूप पाठ दुखते आणि लवकरच आता आम्ही झोपणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट्स केले आणि अजूनपर्यंत तुम्ही विश करत आहात, तर तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे परी बेलासोबत राहू द्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.